गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी M54 मराठी 124 व्यावसायिक लेखन पुस्तक क्रमांक 1 माहितीपर लेखन या विषयातील घटक क्रमांक 3 अहवाल लेखन अभ्यासणार आहोत। या ठिकाणी अगोदर आपण प्रास्ताविक जाणून घेऊ। या ठिकाणी नोट्स काढलेले आहेत, त्या नोट्स तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहेत। प्रास्ताविक अहवाल या शब्दासाठी इंग्रजीमध्ये रिपोर्ट रायटिंग असा शब्द योजला जातो। शैक्षणिक विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांना अहवाल सादर करावा लागतो। अहवाल लेखनाचा उद्देश अहवाल तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तपशीलवार माहिती आकडेवारी गोळा करून त्या गोष्टीबद्दल निष्कर्ष काढणे आणि तो इतरांना कथन करणे होय। व्याख्या जमा केलेल्या माहितीच्या आधारावर निष्कर्ष अथवा एखाद्या अधिकृत विधानासाठी अहवाल असे म्हणतात। याचाच अर्थ अहवाल हा तथ्यांवर आधारलेला असतो। पुढे अहवाल म्हणजे काय? व्याख्या एखादी घटना, परिस्थिती किंवा घडलेली गोष्ट याचे निरीक्षणाअंती झालेले परिणाम किंवा चौकशी याबाबत केलेले लेखन म्हणजे अहवाल होय। बघा, या ठिकाणी अहवाल लेखनाची व्याख्या दिलेली आहे। एखादी घटना, परिस्थिती किंवा घडलेली गोष्ट याचे निरीक्षणाअंती झालेले परिणाम किंवा चौकशी याबाबत केलेले लेखन म्हणजे अहवाल होय। आता आपण अहवालातील घटक जाणून घेऊ। 1. घटनांचे अथवा परिस्थितीचे संगतवार वर्णन। 2. या घटनांच्या बाबतीत विवेचन, लेखकाचे स्वतःचे अथवा इतरांचे उद्धृत केलेले। 3. तथ्यांचे मूल्यांकन आणि संशोधनाचे निष्कर्ष। 4. भविष्यातील परिणाम किंवा उपाययोजना याबाबत असे 4 अहवालातील घटक आहेत। पुढे आपण अहवालातील विभाग आणि क्रमांक पाहूया। 1. माहितीच्या सहज उपलब्धतेसाठी व हाताळावयास सोपे होण्यासाठी विविध विभागात माहितीची रचना करावी। 2. अशा वेळी क्रमांक वापरले तर सुलभता येते। 3. शीर्षके देण्यात यावी। 4. संगणक प्रणालीचा वापर करून हे सहज शक्य होते। हे अहवालातील विभाग आहेत। 3.2 अहवाल लेखनाचे टप्पे। अहवाल लेखनाचे 2 टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला टप्पा कोणता अहवाल व कोणासाठी तयार करावायचा याची थोडक्यात माहिती असावी। आणि टप्पा 2 आहे अहवाल लेखनाची तयारी व प्रत्यक्ष लेखन करताना सारांश लक्षात ठेवणे आवश्यक असते। संदर्भाची अचूक नोंद करणेही आवश्यक असते। पुढचा मुद्दा आहे अहवाल लेखनाचे महत्त्व। अहवाल लेखनाचे काय महत्त्व आहे? बघा, अहवाल हा एका व्यक्तीसाठी किंवा अनेक व्यक्तींसाठी तयार केला जाऊ शकतो। भविष्यविषयक अंदाज बांधणे, नियोजन आणि निर्णय घेणे यासारखी कार्यात्मक क्षेत्रे अहवालावर अवलंबून असतात। व्यवसाय संस्थेतील सर्व स्तरावर अहवालाच्या माध्यमातून संज्ञापनाचे योग्य मार्ग वापरले जातात आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचा व्यवसाय व्यवस्थापनात अगदी प्रशिक्षणार्थी व्यवस्थापकापासून ते थेट पर्यवेक्षक आणि मुख्य अधिकारी, संचालक मंडळाच्या अध्यक्ष यांच्यापर्यंत सर्वांच्याच दृष्टीने अहवाल लेखन कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे। परिणामकारक अहवाल लेखन हे व्यावसायिक व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक असे कौशल्य आहे। पुढचा मुद्दा आहे अहवाल लेखनाची स्वरचना। 1. अहवाल हा निसंदिग्ध असला पाहिजे। 2. त्याची उद्दिष्टे, संकल्पना इत्यादी बाबतची मांडणी क्रमवार व्हायला हवी। 3. तांत्रिक व व्यावसायिक संज्ञांची सूची यांचाही समावेश असावा। 4. अहवालाच्या शेवटी
स्वतंत्रपणे निष्कारात्मक मुद्दे नोंदवावेत. 5. आर्थिक बाबींची नोंद स्पष्ट असावी. पुढे लेखन शैली. 1. लेखनाचा उद्देश सुस्पष्ट असावा. 2. भाषा व लेखन शैली सोपी असावी. 3. संबंधित विषयाचे अल्पज्ञान असणाऱ्यांनाही ते सहजपणे समजावे अशी शैली असावी. 4. खूप दीर्घ आणि क्लिष्ट वाक्यरचना टाळायला हव्यात. 5. सोपी सुटसुटीत पण अचूक वाक्यरचना असायला हवी. पुढचा पॉइंट पहा. आदर्श अहवाल कसा असावा. त्या ठिकाणी पहिला पॉइंट आहे अहवालाची भाषा सोपी असावी. बघा, अहवालाचा वाचक हा जसा अधिकारी कर्मचारी वर्ग असतो तसाच तो सामान्य माणूस देखील असतो, म्हणून अहवालाची भाषा सोपी असावी. दुसरा आपला पॉइंट आहे अहवालाची भाषा स्पष्ट असावी. अहवाल लेखन करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाषा स्पष्ट असावी, की अन्यथा अर्थाचे काय होतात, अनर्थ होऊ शकतात. तिसरा मुद्दा आहे अहवाल मुद्देसूद असावा. अहवालातून माहिती दिली जाते. हे माहिती अनेकदा तांत्रिक आणि संख्यात्मक स्वरूपाची असू शकते. अहवाल म्हणजे वाचनीय पुस्तक नसते, त्यामुळे ते पूर्णपणे वाचलेच जाईल असं नाही. मात्र जे सांगायचे आहे ते मुद्देसूद जर मांडलं तर अहवाल वाचनीय होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे आपला अहवाल सर्वव्यापी असावा. बघा, अहवालाच्या वाचकाला संपूर्ण माहिती असतेच असे नाही, त्यामुळे अहवाल सर्व विषयांना व्यापणारा असल्यास वाचकांचे समाधान होऊ शकते. पाचवा मुद्दा आहे महत्त्वाची माहिती देणे. अहवाल लेखन करताना माहितीची सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावी, मात्र अहवालामध्ये महत्त्वाच्या मजकुराचा किंवा माहितीचा समावेश करावा. सहावा मुद्दा आहे योग्य आणि विश्वासार्ह माहितीचा समावेश. बघा, कोणत्याही अहवालासाठी ही बाब महत्त्वाची मानायला हवी. माहितीचे स्रोत हे योग्य आणि विश्वासार्हच असायला हवे. शिवाय संपूर्ण माहिती ही तटस्थ आणि निपक्षपणे दिलेली असावी. सातवा मुद्दा आहे आपला संदर्भ आणि पूरक साधने. अहवाल तयार करताना अनेकदा बाह्य घटकांवर अवलंबून राहावे लागते. म्हणजे विविध पुस्तके, साधने, मार्गदर्शकांचे विचार लक्षात घेऊन अहवाल तयार केला जातो, म्हणून पूरक साधनांचा, संदर्भांचा उल्लेख जरूर करावा. आणि आठवा मुद्दा आहे दिनांक आणि स्वाक्षरीचा उल्लेख. बघा, अहवालावर तारीख असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर संबंधितांची स्वाक्षरी केलेली असावी. तारखेमुळे त्या वर्षाचा आणि त्या अनुषंगाने काळाचा संदर्भ ध्यानात येतो. हे आहे आदर्श अहवाल कसा असावा त्याचे 8 मुद्दे. पुढचा मुद्दा आहे कोणकोणत्या ठिकाणी अहवालाची आवश्यकता असते. 5 ठिकाणी अहवालाची आवश्यकता असते. 1 शिक्षण संस्था, 2 प्रशासन, 3 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, 4 सार्वजनिक उद्योग, 5 वैज्ञानिक क्षेत्र. यासह अनेक क्षेत्रात अहवालाची आवश्यकता असते. पहा, या ठिकाणी अहवालाचा नमुना दिलेला आहे. तो नमुना तुम्ही पाहायचा आहे, निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, विष्णुपुरी, नांदेड 11वा वार्षिक अहवाल आहे. त्या ठिकाणी वर्ष टाकलेलं आहे. अहवाल लिहिताना त्या ठिकाणी कोणत्या वर्षाचा आहे अहवाल ते वर्ष टाकायचं आहे. ऑडिट वर्ग ब, सन 2010-2011. बँकर्स दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदेड शाखा, मुख्य कार्यालय नांदेड. त्यानंतर या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, विष्णुपुरी, नांदेड. बघा, नोटीसमध्ये सभेची तारीख टाकलेली आहे, सभेची वेळ, सभेचे ठिकाण. त्यानंतर सभेपुढे कोणते कोणते विषय असतील
ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. 11 विषय त्या ठिकाणी दिलेले आहे. पुढे विशेष सूचना दिलेल्या आहेत. ठरलेल्या वेळेस गणपूर्ती न झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी विषयपत्रिकेनुसार सभा घेण्यात येईल. अशा वेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. त्या ठिकाणी संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आणि सचिवांची सही घेण्यात आलेली आहे. पुढे आपण या पाठाचा सारांश जाणून घेऊ. अहवाल ही एक व्यावसायिक गरज आहे. विविध क्षेत्रात अहवालाची आवश्यकता असते. अहवालावरच अनेक बाबी अवलंबून असतात. त्यासाठी अहवाल हा अत्यंत परिणामकारक असणे आवश्यक असते. त्यामुळे अहवाल लेखनाचा हेतू, अहवालाचा वाचक इत्यादी बाबी लक्षात घेऊन अहवालाचे लेखन करणे आवश्यक असते. अहवाल स्पष्ट, सरळ आणि व्यापक स्वरूपाचा असायला हवा. जे सांगायचे ते स्पष्ट सांगितले गेले पाहिजे. अहवालातील तांत्रिक व तत्सम स्वरूपाच्या बाबी असोत की आलेख, आकृत्या, चित्र असोत, त्याबाबत सुस्पष्टता हवी. अहवाल लेखनाचे तंत्र किंवा विशिष्ट पद्धती असते. ती अहवालाच्या स्वरूपानुसार व त्यात अंतर्भूत होणाऱ्या घटकांवरून निश्चित होते. अहवाल हा प्रामुख्याने माहिती किंवा शिफारशी, प्रक्रिया वा वर्णन, प्रयोगशाळेतील चाचण्यांचे तपशील, कामातील प्रगती, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दिलेल्या भेटी, बांधकामाच्या प्रकल्पांचे अभ्यास वा परीक्षण, वैज्ञानिक संशोधन, विक्रीसाठी केलेले प्रयत्न आणि बाजाराच्या उपलब्धतेचे डावपेच, जनसंपर्क व जाहिरातीद्वारा केलेले मालाच्या प्रचारांचे कार्यक्रम इत्यादी. अहवाल हा अत्यंत वस्तुनिष्ठ व निपक्षपाती असणे गरजेचे असते. या ठिकाणी आपल्याला स्वयं अध्ययनासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये अगोदर आपण दीर्घोत्तरी प्रश्न पाहू. अहवाल म्हणजे काय? सविस्तर लिहा. त्याचं उत्तर पहा. अहवाल हे प्रामुख्याने व्यावहारिक उपयोजनाशी निगडीत असतात. एखाद्या कामाची अंमलबजावणी करताना तसेच यथायोग्य निर्णय घेण्यासाठी अहवाल लिहिले जातात. अहवाल हे माहिती, शिफारशी, प्रक्रिया वा वर्णन, प्रयोगशाळा, शिक्षण संस्था, वैज्ञानिक संशोधन यासह अनेक ठिकाणी सादर केले जातात. दीर्घोत्तरी प्रश्नामधला दुसरा प्रश्न. अहवाल लेखनाचे महत्त्व विशद करा. उत्तर. अहवालामुळे उद्योग, व्यवसाय वा इतर क्षेत्रातील महत्त्वाची माहिती उपलब्ध होते. त्यानुसार भविष्यातील नियोजन करणे शक्य होते. अहवालामुळे विविध समस्या सोडवता येतात. अहवालातील माहितीचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी होतो. तिसरा प्रश्न आहे, आदर्श अहवाल कसा असायला हवा? बघा, आदर्श अहवालाची भाषा सोपी आणि स्पष्ट असावी. अहवाल मुद्देसूद आणि सर्वव्यापी असावा. त्यात महत्त्वाची माहिती अंतर्भूत असावी. निष्कर्ष, शिफारशी आणि सारांश असावा. प्रश्न चौथा आहे, अहवाल लेखनाची स्वरचना स्पष्ट करा. उत्तर. अहवाल हा स्पष्ट असावा. त्याची उद्दिष्टे, संकल्पना, निष्कर्ष इत्यादी बाबतची मांडणी क्रमवार व्हायला हवी. प्रस्तावना, पार्श्वभूमी, परिणाम, आलेख, चित्रे, निष्कर्ष, शिफारशी त्याचबरोबर संदर्भ ग्रंथांचाही नोंद ठळक असावी. प्रश्न पाचवा आहे, अहवालाची आवश्यकता कुठे असते ते लिहा. बघा, अहवाल शिक्षण संस्था, प्रशासन, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, सार्वजनिक सेवा, वैज्ञानिक क्षेत्र याबरोबरच विविध क्षेत्रात अहवालाची आवश्यकता असते. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नामधला क्रमांक 1, अहवाल लेखनात कोणते महत्त्वाचे घटक असतात? उत्तर. घटनांचे अथवा परिस्थितीचे संगतवार वर्णन, घटनांच्या बाबतीत विवेचन यासह इतर बाबींचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 2, अहवालाचा उद्देश थोडक्यात सांगा. अहवालाचा उद्देश हा प्रामुख्याने अहवालाच्या माध्यमातून परिणामकारक पद्धतीने संवाद साधणे हा असतो. प्रश्न क्रमांक 3, अहवालाची भाषा कशी असावी विवेचन करा. अहवालाची भाषा साधी सोपी असावी. गरज असल्यास त्यात आलेख, चित्र स्पष्टीकरणासाठी द्यावे. प्रश्न क्रमांक 4, परिपूर्ण अहवाल कशाला म्हणता येईल? अहवाल अचूक असावा. त्यात संदिग्धता नसावी.
सांख्यिकी व गणितीय आकडेमोड असो की आलेख व आकृत्या असो, या सर्व बाबतीत अहवाल परिपूर्ण असावा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, अहवालाचा नमुना लिहा. बघा, या ठिकाणी प्रस्तुत पुस्तकातील नमुना अभ्यासायचा आहे आणि इतर अहवालांचे सुद्धा वाचन करायचे आहे. आपण अहवालाचा नमुना बघितलेलाच आहे, तो तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि इतर पण अहवाल वाचन करायचे आहेत. थँक्यू.